अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत फेरीवाले आणि विक्रेत्यांकडून दैनंदिन परवाना शुल्क वसुलीसाठी काढण्यात आलेल्या 1.5 कोटी रुपयांच्या निविदेला अखेर आक्षेपांच्या गदारोळात ब्रेक लागला। सदस्यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांमुळे हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला असून नव्याने फेर निविदा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अकोला शहरात सुमारे 4,500 फेरीवाले आणि विक्रेते कार्यरत असताना महसूल संकलनासाठी केवळ 1.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्यानं नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। इतक्या मोठ्या संख्येच्या तुलनेत अपेक्षित महसूल कमी का, तसंच आतापर्यंत केवळ 80 लाख रुपयांचीच वसुली का झाली, याबाबत समाधानकारक उत्तरं न मिळाल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक विनोद मापारी, काँग्रेसचे आझाद खान आणि वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी निविदा रद्द करण्याची ठाम मागणी केली। सभापती विजय अग्रवाल यांनी सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रस्ताव नामंजूर करत नव्यानं फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले। तसंच नवीन निविदा जाहीर करण्यापूर्वी शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या। दरम्यान सध्या महानगरपालिकेमार्फत दैनंदिन कर वसुलीचं काम सुरू असून त्यासाठी केवळ 8 कर्मचारी कार्यरत आहे। या व्यवस्थेवरही नाराजी व्यक्त करत सभापती अग्रवाल यांनी तातडीनं 20 कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून महसूल वसुलीत पारदर्शकता वाढेल। मात्र केवळ एका विशिष्ट राजकीय कार्यकर्त्याच्या फायद्यासाठी ही निविदा तब्बल 7व्यांदा रद्द करण्यात आल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे। च्या मीटिंगमध्ये 8 विषय होते। 8 विषयापैकी एक विषय नामंजूर करण्यात आला। बाकी विकास कामाचे विषय, मागील इतिवृत्त व पार्किंगमध्ये 10 पैकी 5 पार्किंग देण्यात आल्या, 1 पार्किंग पेंडिंग ठेवण्यात आली आणि येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्याचं जे वेतन आहे त्याला 3 टप्प्यामध्ये देऊन निवेदन करण्यासाठी त्यांना सांगितलं आणि अशा प्रकारे सगळे विषय मंजूर झाले। आपल्या येणाऱ्या काळामध्ये अकोला शहराचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने सगळ्यांनी चर्चा केली।